नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक यांच्याविषयी सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक यांच्याविषयी सुंदर मराठी निबंध. टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती. टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती. टिळक म्हणजे त्यागमूर्ती. टिळक म्हणजे त्यागमूर्ती. टिळक म्हणजे करारीबाणा. टिळक म्हणजे करारीबाणा. टिळक म्हणजे सिंहगर्जना. टिळक म्हणजे सिंहगर्जना. टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती. टिळक म्हणजे त्यागमूर्ती. टिळक म्हणजे करारीबाणा. टिळक म्हणजे सिंहगर्जना. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पहिले पुरस्कर्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक महान देशभक्त, कुशल पत्रकार, समाजसुधारक आणि विद्वान होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हा त्यांचा घोष इतिहासात अजरामर झाला आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांना लोकमान्य ही उपाधी मिळाली, म्हणजेच लोकांनी मान्य केलेला नेता. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. ते अत्यंत बुद्धिमान व धडपडे विद्यार्थी होते. त्यांनी पुणे येथून BA आणि नंतर LLB ही पदवी संपादन केली. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून काम केले, पण त्यांचे मन राष्ट्रसेवेत अधिक रमले. टिळकांनी केसरी आणि मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. केसरी हे मराठीतून आणि मराठा इंग्रजीतून प्रसिद्ध होत असे. या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सत्तेवर कठोर टीका केली आणि जनजागृती केली. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि पारंपरिक बंधने यावर प्रखर टीका केली. त्यांनी भारतीय लोकांमध्ये स्वाभिमान जागवण्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा उपयोग केला. गणपती उत्सव आणि शिवजयंती
हे सार्वजनिक सण म्हणून साजरे करण्यास त्यांनी सुरुवात केली. यामुळे सामान्य जनतेमध्ये एकोपा आणि राष्ट्रभक्ती निर्माण झाली. या सणांच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृती केली आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत सामान्य माणसाला सामील करून घेतले. टिळक हे क्रांतिवादी विचारसरणीचे होते. त्यांनी श्रीमद भगवद्गीता वर गीता रहस्य हे ग्रंथ लेखन केले, ज्यात त्यांनी कर्मयोगावर भर दिला. त्यांचा विश्वास होता की केवळ उपासनेने नव्हे तर कृतीनेच देश स्वतंत्र होईल. ब्रिटिश सरकारने त्यांच्या तेजस्वी भाषणामुळे आणि लेखनामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले. एकदा त्यांना मंडाले, बर्मा येथे 6 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. पण तुरुंगात असतानाही त्यांनी लेखन कार्य सुरू ठेवले. 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांचे निधन झाले. त्यावेळी संपूर्ण भारत शोकाकुल झाला होता. महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे निर्माता असे गौरवोद्गार काढले. लोकमान्य टिळक हे केवळ राजकारणी नव्हते, तर एक समाज सुधारक, लेखक, पत्रकार आणि तत्वज्ञ होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला लोकशाहीचा आधार दिला. त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे मोल आजही अमूल्य आहे. आपल्याला त्यांच्या जीवनातून देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि सत्यासाठी झगडण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती.